हे बघा, माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काय खरात भोंदूबाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय. अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना सीआयडीला, संत गतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा. आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय. पण खराताचा मुद्दा एवढाच झालाय की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना, अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना, हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवलेत ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून. आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता. अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे भोंदूबाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटीची प्रॉपर्टी केली. म्हणजे आता तुम्हीच तुमचा विषय घ्या की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या भोंदूबाबाला सरकारी वर्धास्त असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला आणि कुठं ना कुठेतरी काही नेत्यांना वाचवलं जातं.